पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी सिडको, MMRDA आणि राज्य सरकाराकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. पनवेलमधील शेतकऱ्यांच्या जमिनी परत देणे, मानसरोवर खांदेश्वर रेल्वे स्थानकाचा विकास, पनवेल ST डेपोचे काम पूर्ण करणे, मॅग्रेव पार्क, सेंट्रल पार्क, तळोजा थीम पार्क, ESIC हॉस्पिटल, महापालिकेची परिवहन सेवा आणि नवीन प्रशासकीय इमारत उभारणे यासह अनेक विकास कामाचा ठराव तयार करण्यात आला आहे. तसेच PMAY साठी भूखंड उपलब्ध करणे, पनवेल विरार कॉरिडोरचे काम गतीने पूर्ण करणे, कोमोठे येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र, कासाडी नदी प्रदूषण प्रश्न, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वसाहत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲक्वेरियम आणि नेरा टिंबर मार्केट येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्याच्या मागण्याही करण्यात आल्या आहेत. या सर्व विकास कामासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे. तो पुढे गेला पाहिजे आणि मग आम्ही मागण्या केल्या, सिडकोनी त्यात सकारात्मक भूमिका घेतली, चुका मान्य केल्या आणि मग आता फिजिकल सर्वेला सुरुवात झाली. नांदगावला फिजिकल सर्वे पूर्ण झाला, देवदला फिजिकल सर्वे पूर्ण झाला, विचुंब्याच्या विकासामधला महत्त्वाचा दुवा आणि आपल्या माध्यमातून आणि त्यामुळे शहराच्या एकंदरीत विकासासाठी जे काही आवश्यक आहे ते ताकदीनं मांडण्याचा आपण प्रयत्न केला. जनतेला आम्ही काय केलं हे सांगणं त्यांनी विचारण्यापूर्वीच आपण केलं पाहिजे यासाठीचा आपला हा प्रयत्न तो आपण केला. येणारं जे अधिवेशन 22 जूनला होतंय त्यात सुद्धा असे काही विषय आपल्याला वाटले की जे आम्ही मांडले पाहिजेत, आमदार म्हणून मी ते उपस्थित केले पाहिजेत. आपल्या सजेशन्सचं मी स्वागत करतो. जे विषय आपण द्याल आणि ज्या विषयामध्ये काम करणं गरजेचं आहे त्या विषयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करीन. आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला काम करण्याची आमदार म्हणून जी काही संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करून जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करतोय. धन्यवाद.